परभणीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे। इंटरनेट सेवा ही बंद आहे। आतापर्यंत 40 जण पोलिसांच्या ताब्यात आहेत। एसआरपीएफ पथक शहरात तैनात करण्यात आले। एसटी महामंडळानं बस फेऱ्या सुद्धा थांबवल्यात। संविधानाच्या विटंबनेनंतर परभणीत राडा झालेला आहे। आपले प्रतिनिधी अक्षय मुंडे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊया। अक्षय, खरं तर परवाची ही घटना, परवा त्याचे पडसाद दिसले, काल त्याचे उग्र पडसाद दिसले, आज नेमकं काय घडतंय परभणीमध्ये? नक्कीच विक्रांत, परवा दिवशी संविधानाची विटंबना करण्यात आल्याचे प्रकार समोर आल्यानंतर भीमान्वये आक्रमक झाले। त्यांनी काही गाड्यांची तोडफोड केली। काल सकाळी परभणी बंदची हाक देण्यात आली होती। परभणी बंदची हाक दिल्यानंतर सकाळपासून दुपारपर्यंत शांततेत आंदोलन पार पडले। मात्र दुपारनंतर या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले। त्यामुळे परभणी शहरातील आस्थापनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली, जाळपोळ करण्यात आली। परभणी नांदेड जो रस्ता आहे त्यावर टायर पेटवून देण्यात आले, मोठमोठे झाडे टाकण्यात आली आणि या रस्त्यावरची वाहतूक बंद करण्यात आली। हा सर्व प्रकार सुरू असताना काही महिला आंदोलक त्या जिल्हाधिकारी कार्यालयात घुसल्या। त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकारी अधिकाऱ्यांची कॅबिन फोडली। त्यानंतर नांदेड परिक्षेत्राचे आयजी शहाजी उमाप यांनी परभणी येथे भेट दिली आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। खरं अक्षय, कालपर्यंत संपूर्ण नेमकं काय काय घडलं ते आपण पाहिलेलं आहे। आज सुद्धा परभणी परिसरामध्ये शांतता आहे, तणावपूर्ण शांतता असं म्हणावं लागेल। संविधानाच्या विटंबनेनंतर परभणीमध्ये हा सगळा राडा सुरू आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।